सिद्धी जाधव, टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज टॉप न्यूज मराठी येऊन पोहोचलेला आहे पुणे जिल्ह्यात असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये। मुळात या नगर परिषदेविषयी जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 28 जागा होत्या। या 28 जागांपैकी तब्बल 19 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत। महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत। उर्वरित 9 जागांसाठीची निवडणूक पार पडणार आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणं सुद्धा अजून बाकी आहे। खरं तर या ठिकाणी जरी या बाकीच्या जागा बिनविरोध झालेल्या असल्या तरी देखील नगराध्यक्ष पदासाठी अपक्षांचा जो काही फटका आहे तो मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे। कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुतीचे जे उमेदवार आहेत संतोष दाभाडे त्यांना या ठिकाणी किशोर भेगडे आणि रंजना भोसले या दोन उमेदवारांचं मोठं आव्हान असणार आहे। या दोन्ही उमेदवारांनी सुद्धा या आधी सुद्धा मोठी राजकीय कारकीर्द असल्यामुळे काम केलेलं आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना या अपक्ष उमेदवारांचा कुठेतरी फटका बसण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांचं नेमकं कुणाला कल आहे, कुणाकडे जास्त मतदारांची संख्या असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर नेमक्या इथल्या समस्या काय आहेत, इथल्या नागरिकांना येणाऱ्या निवडणुकांमधून जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडून नेमकं काय काय अपेक्षित आहे हे सगळंच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तळेगाव दाभाडेमध्ये खरं तर आता निवडणुकीची इतकी धामधूम सुरू आहे, मात्र काही दिवसांपूर्वीच अर्ज मागे घेण्याची तारीखही संपली। माझ्याबरोबर एक इच्छुक सुद्धा आहेत ज्यांनी अर्ज भरला होता, नंतर तो मागे घ्यायला लागलाय। काय नेमकी कारण होती? मी पक्षाकडे इच्छुक होतो, अर्ज भरला नव्हता, मागही घेतली नाहीये, परंतु जी बिनविरोध निवडणूक आमच्या इथं झालेली आहे ती अतिशय योग्य निर्णय आहे असं मला वाटतं। गावगाड्यासाठी म्हणजे गावामध्ये तणाव नको, भांडणं नको, अतिशय योग्य निर्णय झाला आहे। परंतु बिनविरोध करून जे उमेदवार बसवलेले आहेत ते प्रस्थापित घरांमधले आहेत। कसं आहे, सामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते सामान्य कार्यकर्तेच जाणतात जास्ती करून। कारण काही AC मध्ये बसणारे आणि निवडणुकीच्या टायमात फक्त चळवळ करून आपलं स्वतःचं घर भरण्यासाठी वळवळ करणारे हे फक्त निवडणुकीच्या दरम्यानच येत असतात। सामान्य कार्यकर्ता हा सामान्य जनतेचे प्रश्न अधिक त्याला माहिती असते, जाण असते आणि तो 5 वर्षे म्हणा किंवा एकदम सक्रियच असतो, त्याच्यामुळे त्याला जास्ती जाण असते। आता हे काय प्रस्थापित लोक बसवलेली आहेत सगळी, ती कामं करतील नाही करतील तो पुढचा प्रश्न आहे। पण हे बिनविरोध झालं ते ठीक आहे, पण ह्यानी काय झालेलं आहे की लोकशाहीचा थोडक्यात पराजय झालेला आहे। लोकांची जी मतं आहेत ती नुसती काय म्हणतात त्याला जप्त झालेली आहेत, डायरेक्ट जप्त केलेली आहेत। लोकांमधनं जर निवडून आले असते नगरसेवक तर अधिक चांगलं वाटलं असतं। पण असो, चला गावगाड्याचा प्रश्न आहे, गावगाड्यामध्ये सर्वांना समावेश करून घेतला असतं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अजून चांगलं वाटलं असतं। पण चालायचं आता, गावगाड्यासाठी त्यांनी सगळे प्रस्तावित लोक घेतलेले आहेत। एवढीच इच्छा व्यक्त करतो की तळेगावचा विकास खूप चांगला होईल आणि महाराष्ट्रामध्ये आमची तळेगाव दाभाडे नगरपालिका ही 1 नंबरची नगरपालिका होईल, एवढीच आशा व्यक्त करतो। काय नेमक्या समस्या आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवरती जास्त काम व्हायला पाहिजे? समस्या आणि मुद्दे भरपूर आहेत, पण आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट पहिली ही आहे की गेल्या 5-7 वर्षात इलेक्शन झालेलं नाहीये, नगरसेवक नाहीयेत, त्यामुळे काम जे काही प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने चालवलेलं होतं, त्यामुळे याच्यावरती कुणाचाच होल्ड नव्हता आतापर्यंत। म्हणजे त्यांच्या मनमानीनुसार त्यांना वाटलं आज हा रोड करायचा म्हणून आज हा केला, उद्या वाटलं नाही करायचा म्हणून नाही केला। प्रलंबित प्रश्न आहे। आजच्या घडीला तळेगावमध्ये जर तुम्ही बघितलं तर गेल्या महिन्याभराचं काढलं तर दिवाळीच्या ऐन मोक्यावरती कितीतरी वेळा एकच मेसेज येतो की वॉल फुटलेला आहे, पाणी नाही येणार, लाईन नादुरुस्त झालेली आहे, पाणी नाही येणार। या समस्यांवरती बघायला आम्हाला मागणी याची सगळ्याची कुणाकडे करायची हे गेल्या 5-7 वर्षामध्ये कुणीच नव्हतं। आणि आता जेव्हा इतक्या वर्षांनंतर निवडणुका होतात त्यावेळी आम्हाला मतदानच करायचा चान्स नाही मिळाला। मग आता करायचं काय पुढे? त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी की आमची मतदार यादीमधली नावं आमचा मतदारसंघ सोडून दुसरीकडेच गेलेली आहेत। बरं, याच्यावरती असं सांगितलं गेलं होतं प्रशासनाकडून की तुम्हाला यादीमध्ये आक्षेप घ्यायची वेळ आहे वगैरे, पण याद्याच अवेलेबल नाही झाल्या, त्यामुळं हे सगळं विस्कळीत झालेलं आहे। याच्यामधून सामान्य माणसाला नक्की काय मिळालं हा प्रश्न अजूनही जसाच्या तसाच। काय वाटतं, काही मिळणार आहे का सामान्य माणसाला निवडणुकांमध्ये?
सामान्यांना तर काही मिळणार नाही. मी ॲडव्होकेट संतोष तुळशीराम गराडे. मी स्वतःही आता सोशल मीडियावरती जे तळेगावचं राजकारण चालू आहे त्याच्यावर रोज मी मेसेज करतोय. मी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. मुळातच लोकशाहीचे जे अधिकार आहेत, जे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत, ते तळेगाव पुरते तरी संपुष्टात आलेले आहेत. माझं मागणं इथल्या नेत्यांकडे नाही तर माझं इलेक्शन कमिशनकडनं मागणं आहे की जे बिनविरोध नगरसेवक तुम्ही वरच्या लेवलला करताय, निदान त्यांना त्या मतदारसंघात, त्या प्रभागात त्यांना त्या लोकांची पसंती आहे का नाही, त्यासाठी आता एक वेगळं ईव्हीएम मध्ये बटन चालू करा की जो आम्ही लादलेला उमेदवार आहे तो तुम्हाला पसंत आहे किंवा नाही, असे आम्हाला मतदानाचे हक्क द्या. आणि ही निवडणूक बिनविरोध म्हणजे लादलं गेलेलं सगळं काही आहे. प्रश्न तळेगावचे आहेत, नेते ते गावगाडा आहे त्यामुळं ते प्रश्न सुटलेही जातात, ते एका फोनवरती सुटले जातात. पण तरी ते फोन कुणाकडे जातात की बाबा त्या भागातला सामान्य कार्यकर्त्याला आम्ही पहिले फोन करतो. म्हणजे आमच्या भागात काय झालं तर आम्ही रणजितला कॉल करतो की रणजित अशी अशी समस्या आहे. मग रणजित ती त्यांच्या नेत्यांपर्यंत पाठवतो. मग जर रणजितला आम्ही सगळ्या समस्या सांगतोय तर रणजित सारखी लोक किंवा अशी सामान्य लोक का तिथं जात नाहीयेत जे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. आणि कोणीतरी वर येऊन बसतंय ते सगळं निषेधार्ह आहे. त्यामुळं माझं तरी मत आहे की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे तळेगावमध्ये. पण या ज्या इथल्या काही समस्या आहेत, या समस्या जे कोणी निवडून येतील ते खरंच सोडवतील असं वाटतं, कारण बऱ्यापैकी तर आता बिनविरोध झालेलेच आहेत. यांच्याकडून खरंच अपेक्षा आहे का हे सोडवतील? अपेक्षा असण्यापेक्षा त्यांनी सोडवल्या पाहिजे ही पहिली गोष्ट. कारण का आता जे बिनविरोध झालेले किंवा केलेले ही जसे आमचे मित्र म्हणल्याप्रमाणे गावगाड्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. खरंच चांगली गोष्टी, कारण का याच्यातून वाद नको व्हायला किंवा एक म्हणतात ना की राजकारणापायी चुकीच्या गोष्टी नको घडायला. ह्या गोष्टी तिथपर्यंत ठीक आहे. परंतु आता जे काय तुम्ही म्हणताय की कामं केली पाहिजे, कामं झाली पाहिजे. आता तुम्ही तुम्ही ज्या जागेवर उभे आहेत, हा रोड हा मुख्य रोड आहे तळेगावची लक्ष्मी तळेगावचा हा मुख्य रोड आहे. आज तुम्ही बघू शकता हा रोड जिजामाता चौक ते गोरवाडी एवढा अंतर आहे आणि हा मुख्य रोड सगळ्या उत्सव सगळ्या याच्यासाठी हा वापरला जातो. हा रोड गेले 7 ते 8 वर्षापासून आमचे तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता आमचे ओटे तोडलेले आहेत, आमचे जागा तोडलेले आहेत, घरं तोडलेली आहेत. हा कशासाठी केला की गावाचा विकास व्हावा, गावाचे रोड मोठे व्हावे ह्याच्यासाठी. पण आज बघू शकता 7 ते 8 वर्ष झाले ह्या रोडचे अजून कामच चालू आहेत. आता आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इलेक्शन झाल्यानंतर हा रोड कम्प्लीट होईल. ठीक आहे, गावाच्या विकासासाठी काही गोष्टी आपण सुद्धा सॅक्रिफाईस केल्या पाहिजे. तर ह्या पद्धतीने जर का असे 7-7, 8-8 वर्ष जर का रोड बनत असतील तर विकासाला किती वेळ लागेल हे माहित नाही. हा राहिलं आता जे आमच्या जे नगरसेवक लादलेले आहेत किंवा झालेले आहेत, यांना आम्हाला एवढंच सांगायचंय की ठीक आहे, तुम्हाला काही राजकीय गणित जुळवण्यासाठी तुम्ही नगरसेवक झालेले आहेत किंवा चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही आज वार्ड आपण बघू शकता. आज आमचा वार्ड जवळपास 6,000 लोकसंख्येचा वार्ड आहे, सगळ्यात मोठा वार्ड आहे आता हा. आणि ह्याच वार्डामध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची इलेक्शन होतं आणि हा सगळ्यात जास्त काय म्हणतात चर्चेतला वार्ड होता. ह्या वार्डातल्या लोकांच्या समस्या ह्या आता तरी भविष्यातल्या उमेदवारांनी नगरसेवकांनी सॉल्व्ह करावे एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. दादा काय सांगाल तुम्ही, सध्या तुम्ही इतके वर्ष या मतदारसंघामध्ये राहतात, इथल्या मूळ समस्या नेमक्या काय वाटतात? आमच्या मूळ समस्या 2025 ची नगरपालिका निवडणूक चालू झालेली आहे. याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांनी युती करून जवळजवळ 19 उमेदवार बिनविरोध केलेले आहे. आता फक्त 3 मतदारसंघामध्ये 9 उमेदवारांची निवडणूक होणार आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार आहेत. एक त्याच्यामध्ये अधिकृत उमेदवार भाजप राष्ट्रवादींचा एक संतोष दाभडे म्हणून आहेत आणि 2 अपक्ष उमेदवार आहेत. एक किशोर बेगडे आणि माजी नगराध्यक्ष रंजनाताई भोसले त्या आहेत. तळेगावातील मुख्य समस्या म्हणजे रस्ते झाले पाहिजे, स्मशानभूमी चांगली झाली पाहिजे, बोर्ड लागले पाहिजे. परत तीच कामं केलेली आहे. ड्रेनेज लाईनच्या जे करून ठेवलेले आहे, त्या ड्रेनेज लाईनला आउटलेट न करता नुसतं ड्रेनेज लाईन करून ठेवलेले आहेत, चेंबर करून ठेवलेले आहेत. पण त्याचा जर आपण हेच केलं जलशुद्धीकरणाचा प्रकल्पच नाही तर त्या लाईनचं हे करून तुम्ही लोकांचा पैसा निष्कारण वाया घालवला असं आम्हाला वाटतंय. या मतदारसंघामध्ये विशेषतः महायुती म्हणून सगळे पक्ष एकत्र लढतात, त्याचा काही फायदा होईल असं वाटतं का?
आता महायुती म्हणून लढत असताना त्यांनी तळेगाव नगरपालिकेची नवीन आमदारांनी नवीन इमारत बांधून दिलेली आहे. आमची नागरिकांची अपेक्षा अशी आहे की लोकांना सगळ्या सुविधा चांगल्या मिळाव्यात. लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत, मग त्याच्यामध्ये चांगले बस स्टॉप असतील, ज्येष्ठ नागरिकांना बसायला गार्डन किंवा कट्टे केले पाहिजेत, वाचनालय केले पाहिजेत, खुल्या व्यायामशाळा केल्या पाहिजेत, अशा आमच्या नागरिकांच्या वतीने मागण्या आहेत. या मागण्या नेमकं कुणाचे उमेदवार पूर्ण करतील असं वाटतं? आता जी सत्ता येईल त्यांनी करावेत अशी आमची अपेक्षा आहे. जे कोणी सत्तेत येईल त्यांनी जी सत्तेत येईल त्यांनी करावं. कारण आता सध्या तर भाजप राष्ट्रवादीचीच आमच्याकडे सत्ता दिसते, म्हणजे त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे ना. कारण वरती त्यांची सत्ता आहे, केंद्रातही त्यांची सत्ता आहे, म्हणजे त्यांनी केलं पाहिजे हे करायचं. नक्कीच आणखीन काही लोकांशी पण आपण बोलणार आहोत. ताई, काय तुम्ही या ठिकाणच्या माजी नगरसेविका आहात, काय समस्या वाटतात तुम्हाला? अजून सुद्धा लोकप्रतिनिधी तुम्ही राहिलेला आहात, मात्र अजूनही कोणते मूळ मुद्दे ज्या निवडणुका ज्या मुद्द्यांवरती झाल्या पाहिजेत? माझा तर मुख्य मुद्दा आहे महायुती म्हणून, जो हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा भाग आहे. रविवारचा या ठिकाणी आठवडे बाजार असतो. तर मुख्य मुद्दा म्हणजे जे स्मशानभूमी आपली आहे, जर कोणाचा काही अपघात झाला, जर आणि कोणाची मैत वगैरे झाली असेल, तर ह्या ठिकाणी मार्ग काढायला जागा नसती या आठवड्या बाजारामुळे. तर हा आठवडा बाजार कुठेतरी न्यावा ही माझी जास्त अपेक्षा आहे. तर मग या अपेक्षांवरती कोण खरं उतरेल असं वाटतंय? या अपेक्षाला आता महायुती म्हणूनच सर्व उतरेल. अच्छा, म्हणजे तुम्ही महायुतीच्या सदस्य असल्यामुळे महायुती वाटतंय तुम्हाला. ओके. नक्की काका, काय वाटतात मूळच्या समस्या इथल्या? मूळच्या समस्या काय वाटतात इथल्या? मूळ समस्या म्हणजे आता या ठिकाणी स्मशानभूमीचा मुद्दा आहे आणि अनेक भागातून माहिती झालं की साधारणतः तळेगाव दाभाडे शहरामध्ये येत असतात. त्यामुळे मूळ समस्या तीच राहिलेली आहे आणि स्मशानभूमीचा पण ठराव सगळं झालेलं आहे. पण आता महायुती सत्ता आल्यानंतर आमदारांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही स्मशानभूमी होईल असं आम्हाला वाटतं. आपण जर बघितलं तर जवळपास 9 वर्षांनंतर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. 9 वर्षात बरीचशी गणितं बदललेली असणार आहेत. मतदार आणखी खूप नवीन आलेले आहेत. या सगळ्या मतदारांच्या दृष्टिकोनातून कुणाला जास्त पाठबळ मिळेल असं वाटतं? तसं पाहिलं तर आता महायुतीची इथं युती झाल्यामुळं महायुती ज्या ठिकाणी विजय होईल आणि नगराध्यक्ष हा महायुतीचा बसेल, त्यांच्या माध्यमातूनच तळेगावचा राहिलेला भाग जे राहिलेल्या समस्या आहेत त्या पूर्ण होतील अशी मला अपेक्षा आहे. काही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहेत जागा. काय वाटतं खरं तर लोकशाही टिकण्यासाठी बिनविरोध निवडणुका होणं किती म्हणजे महत्वाचं असं वाटतं? नसत्या झालं तरी चाललं? लोकशाही टिकवण्यासाठी जर ते बिनविरोध झालं असतं तर योग्यच होतं. पण बिनविरोध मध्ये काय झालेलं आहे, पैशावाल्यांना जास्त महत्व मिळाले, नात्यागोत्याला जास्त महत्व मिळाले. त्यामुळे बिनविरोधचं तेवढं मला आवडलं नाही पॅटर्न. पण जर यापेक्षा जर लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला असता तर जास्त चांगलं झालं असतं असं वाटतं एक सर्वसामान्य नागरिक? हो, सर्वसामान्य बरोबर आहे. मतदानाचा अधिकार पाहिजेच ना. लोकशाही कशाला म्हणतात? 9 वर्षांनी एकतर निवडणुका होणार 9 होत्या. वर्षांनी. पण त्याचं रिझन वेगळं सांगितलं होतं. आम्हाला पण आनंद होता त्यात की गावाची सुधारणा करणार आहेत ते. जो पैसा असा खर्च होणार होता वाह्यात, त्या पैशात ते गावाची सुधारणा करणार आहेत. एक तर डोळसोबाचं देऊळ, पांडवाचं देऊळ, त्यामुळं त्याच्यावर आमचं सहकार्य होतं. पण आता या सगळ्या सुधारणा खरंच होतील असं वाटतंय का जे आलेत बिनविरोध? होतील वाटतंय? हो, होतील. आता त्यांच्यावर विकास पुरुष आहे म्हणलं होणार. आणखीन काय समस्या आहेत? महिला म्हणून काही वेगळे प्रश्न आहेत या ठिकाणी? हा, महिला म्हणून तसे तर खरं ह्याची सोय करायला हवी होती. म्हणजे बाजार भरतो, बाजारात महिलांना जायचं म्हणलं तर त्यांना म्हणजे वॉशरूमला वगैरे जायचं म्हणलं तर त्यांना जागा नाहीये. त्या सोय होणं फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे ते. तळेगावात नेमक्या सध्याच्या समस्या काय आहेत? आता सध्या तळेगावात काय प्रशासक असल्यामुळं इथं लक्षच नाही कोणाचं. फक्त इथं आमचे मावळ तालुक्याचे आमदार आहेत सुनील शेळके, हे लक्ष देतात. पण ग्राउंड लेवलला जे नगरसेवक पाहिजे प्रत्येक वॉर्डातली जी कामं करायला, जे सामान्य लोक आहेत त्यांना ज्या काही अडचणी रोजच्या येतात, जसं की पाणी नाही आलं किंवा लाईट गेली, रस्त्यांचे खड्डे, गटर, ड्रेनेज, या काही लाईन आहेत, या सांगायच्या कुणाला? या समस्या आहेत. या सगळ्या समस्या नेमकं कोण सोडवेल असं वाटतंय? कारण आता बऱ्याचशा जागा तरी बिनविरोध झाल्या असल्या तरी आहेत आणखीन काही निवडणुका होणार आहेत. आता या समस्या
की आता नगरपालिकेची आता ही जी निवडणूक झाली त्यानंतर जे काय नगराध्यक्ष होतील ते सोडवतील. कोण होईल असं वाटतं, काय अंदाज आहे? नगरपालिकेचे आता वातावरण बघता संतोष हरिभाऊ दाभाडे. वाटतंय हो. म्हणजे महायुतीचं प्राबल्य जास्त आहे थोडे. हो, आणि त्यांनी कामं पण भरपूर केली आहे तशी. काय आता शेवटी जनतेचा कौल आहे. 2 उमेदवार आहेत. आमचे किशोर भाऊ बेगडे सुद्धा उभे आहेत. त्यांनी पण गेल्या मागील वर्षामध्ये चांगली कामं केली होती. दोन्ही तोडीस तोड नेते उभे आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या प्रत्येकच मतदारसंघामध्ये जास्त महत्त्वाच्या असतात, कारण त्यांचे प्रश्न सुद्धा थोडेसे वेगळे असतात तरुण मतदारांच्या मानाने. काय नेमक्या इथल्या समस्या वाटतात, कुठल्या मुद्द्यांवर कामं व्हायला हवी? जास्ती करून ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम आहे आमच्या इथे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किंवा आता हा बाजार असतो, आठवडे बाजार वगैरे, तर ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम येतो. आणि काय झालं आहे, फुटपाथवरती सुद्धा बऱ्यापैकी अतिक्रमण झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला ज्येष्ठ लोकांना वगैरे रस्त्याच्या म्हणजे फुटपाथच्या खालून चालावं लागतं. आणि अशा अनेक घटना घडल्यात की मागून गाडी आली आणि त्याने उडवलं आणि त्या व्यक्तीला नंतर मल्टिपल फ्रॅक्चर वगैरे झाली, तो ॲडमिट झाला हॉस्पिटलला. तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी. आणि स्वच्छता थोडी व्हायला पाहिजे, कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे ना. आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ना, तो भटकी कुत्री. ते यांनी काहीतरी या लोकांनी आल्यानंतर केलं पाहिजे, कारण कुत्री खूप वाढली आहेत तळेगावामध्ये आणि अनेक लोकांना त्याचा त्रास पण झालेला आहे. त्यामुळं ह्या 2-3 अशा समस्या आहेत. पाण्याचा पण थोडा प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे, पाण्याचं चालून जातं तसं. पण ह्या मात्र फार भेडसावणाऱ्या समस्या आहेत. मागे बघून पुढे चालायला लागतं आम्हाला, अशी परिस्थिती आहे. कारण मागनं कोण येऊन उडवेल काय सांगता येत नाही. एरवी सुद्धा, म्हणजे नॉट सॅटर्डे संडे, पण एरवी सुद्धा आहे ना, रोडनी चालणं फार अवघड झालं. तर ह्याच्यावर काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. एक तर रोड वाढवा किंवा ती काही अतिक्रमणं वगैरे झाली आहेत ती थोडीशी तुम्ही काढा, कमी करा. म्हणजे आम्हाला इवन ज्येष्ठ नागरिक नाही, सगळ्यांनाच बरं वाटेल. लहान मुलं वगैरे सगळ्यांनाच बरं वाटेल. नाही, या सगळ्या मुद्द्यांवरती कोण काम करेल असं वाटतं, किंवा कुणाला सध्या इथे प्राबल्य कुणाचं जास्त आहे? आता सध्या तर आमचे आमदार आहेत सुनील अण्णा शेळके. ते काम करतायत बऱ्यापैकी. त्यांनी खूप सुधारणा केल्या चांगल्या. आता ह्याच्या पुढं बघायचं कोण येईल, कसं काय करेल ते. आम्हाला कोणी आलं ना तरी आमचं तसं काही नाही. आम्ही साधी माणसं, म्हणजे या मार्गावर चालणारी लोक आहोत. आम्हाला फक्त आमच्या सुविधा सगळ्या चांगल्या मिळाल्या, त्यांना आमचे आशीर्वाद आहेत, बाकी काय. काय वाटतं आजोबा, कोण तुमची कामं जास्त लवकर पूर्ण करेल असं काही विश्वास? आमचा विश्वास जास्त अण्णांच्यावरच आहे. अण्णांवरती विश्वास. आमदार अण्णांच्यावरचा विश्वास आहे. आणि ती समस्या सगळ्यापेक्षा मोठी आहे की टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे. इथं तुम्हाला इथून जर स्टेशनपर्यंत गेलं, तुम्ही लिंब फाट्यापासून स्टेशनपर्यंत, तर तुम्हाला कुठेही टॉयलेटला जायला सुविधा कुठंच नाही. स्त्रियांना नाही, पुरुषांना नाही, कुठंच नाही. ही जास्त कामं ही जास्त व्हावी आत्ता. म्हणजे मूलभूत मूलभूत गरजा ह्या आहेत आणि प्रत्येक चौकात हे झाल्या पाहिजे. तुम्ही स्थानिक नागरिक आहात इथले, काय नेमक्या समस्या वाटतात आणि कुठल्या मुद्द्यांवर कामं व्हायला हवी? इलेक्शन कुठल्या मुद्द्यांवर लढवले गेले पाहिजेत असं वाटतं? स्वच्छताचा मोठा अभाव आहे इथं. स्वच्छता असेल, त्याच्यानंतर आपलं हे असेल, स्वच्छतागृह असतील, किंवा हे जे बाजार आहे त्या बाजाराला एक वेगळं दिलं पाहिजे, नाही का. सगळे मध्ये गर्दी होती, जायला यायला जागा नाही राहते. त्याच्यानंतर अजून बाकी मार्केटचाच मोठा इश्यू आहे इथं. आणि समस्या म्हणलं तर जे रोड आहेत ते एवढे प्रॉपर झालेले नाहीत. गटारांचे थोडे ओपन गटार आहेत, ते अंडरग्राऊंड गटार झाले पाहिजे. आणि अंडरग्राऊंड आपले जे लाईटची आहे व्यवस्था, ती अंडरग्राऊंड झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघता इथं ते वरती सगळ्या तारा वगैरे आहेत, ते अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे. अशा समस्या आहेत. सध्या आपण बघितलं तर बऱ्याचशा जागा तुमच्या इथल्या बिनविरोध झालेल्या आहेत. आणखी काही 9 वगैरे जागांवरती मतदान होणार आहे. कुणाला जास्त पाठबळ मिळेल, बहुमत मिळेल असं वाटतं? संतोष हरिभाऊ दाभाडे यांना चांगलं मतदान मिळेल नगराध्यक्षपदासाठी. त्यांनी निवडून आल्यावरती कुठल्या मुद्द्यांवरती जास्त भर दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे तुम्हाला? मूलभूत गरजा ज्या आहेत माणसाला ज्या लागतात, म्हणजे पाणी झालं, लाईटची व्यवस्था झालं. पाण्याची थोडा प्रॉब्लेम आहे, तर तो पूर्णपणे सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे स्वच्छतागृह आहेत ते कुठंच नाही तळेगावमध्ये, आणि ते आहे पण खूप घाणेरड्या स्वरूपामध्ये आहे. तर त्या संदर्भात थोडा त्यांनी विचार केला पाहिजे.
आता 9 वर्षांनी जवळपास निवडणुका होत आहेत. तुमचे जे उमेदवार आहेत ते या सगळ्यावरती खरे उतरतील, ह्या मुद्द्यांवर कामं करतील असं वाटतं निवडून आल्यानंतर? येतील. सुनील अण्णा शेळके आमदार आहेत आमचे, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. तर ते 100% कामं करतील याचा आमचा विश्वास आहे. या संपूर्ण भागामध्ये भाजी विक्रेत्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आजोबा, तुम्ही इथे किती वर्ष राहतात आणि काय समस्या वाटतात इथल्या? इथं इथे मी कडूसला राहत होता, इथे नाही राहत. इथे तुम्ही इथे मी जवळजवळ 20 वर्षाला धंदा करतो इथं. मग इथल्या काय समस्या वाटतात तुम्हाला? इथे समस्या काय नाही बाबा, आज बाजार इथं तर उद्या तिकडं तर परत इथं असं होतं दर बाजारी. आम्ही माल खरेदी करतो, खरेदी केला का मेसेज येतो जानेवारी संध्याकाळी तर बाजार तिकडे आहे. आम्ही खरेदी केलेला माल आमच्या अंगावरती पडतो, मग आम्हाला ते लॉस भागवावा लागतो. मग त्यांनी मेसेज पाठवायचा तर अगोदर पाठवा ना, शुक्रवार संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी पाठवा. मग आम्ही माल खरेदी नाही करणार ना, आम्हाला तिकडे जागा नाही व्यवस्थित कुठं भेटाय बसायला. इथं आमच्या जागा नेहमीच्या आहेत, हीच आमची समस्या, बाकी काय नाही. तुम्हाला जागा मिळावी permanent. हा, आमच्या याच्याप्रमाणे जागा आहेत. पण त्यांनी बाजार तिकडे बदली न्याला ना तर फक्त मेसेज आम्हाला अगोदर पाठवा, शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी. यांनी शनिवारी संध्याकाळी पाठवायचा, तर आम्ही माल खरेदी करून बसलो. म्हणजे इथला माल आमच्या अंगावर पडतो. मागच्या बाजारी 5,000 रुपये लॉस गेले माझे, बाकी काही समस्या नाही. सर्वात मोठी समस्या कचऱ्याची. आणि हा बाजार जो आहे तो बाजार हा मोकळ्या जागेत भरला पाहिजे. कारण इथून जायला यायला लोकांना कुठे समजा म्हटलं तर गावामध्ये जायचं ते एक रस्ता जरी ठेवलाय मोकळा, तरी पण वाहतुकीची सोय फार बेकार होती. म्हणजे कुणी आजारी असला माणूस, ॲम्ब्युलन्स जाणं हे जाणं हे फार अवघड प्रकार आहे. त्यांना बाजारासाठी एक मोकळी जागा तिथे शाळेपाशी मैदान आहे, तर तिथं द्यायला काय हरकत नाही. नगरपालिकेचीच जागा आहे आणि तिथं म्हणजे सर्वांच्या सोयींना पार्किंग वगैरे खूप मोठं आहे. इथं पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे. मग इथं नगरपालिकेवर खरं तर आपण बघितलं गेल्या 9 वर्षात निवडणुका झालेल्या नव्हत्या. 9 वर्षांनी निवडणुका लागल्यात. कोण तुम्हाला वाटतं, कुठले उमेदवार तुम्हाला या सगळ्यामध्ये न्याय देतील? एक तर लोकांनी इथं पहिली गोष्ट बिनविरोध करून लोकांची खूप मोठी निराशा केली. 19 उमेदवार बिनविरोध काढले. हे लोकांच्या मताला एक पहिली गोष्ट किंमतच राहिली नाही. आणि लोकांच्या मताला किंमत न राहिल्यामुळं येणारे उमेदवार जरी चांगले असले तरी निवडणूक व्हायला पाहिजे, लोकशाही व्हायला पाहिजे. कुणी आता कसं यांची युती झाली हे यांच्या पक्षाच्या ह्याच्यासाठी, पण लोकांच्या भावनेने आज इथं इलेक्शन होणं फार महत्वाचं. इलेक्शन न झाल्यामुळं काय आहे की जी घराणेशाही होती तीच लोक इथं या ठिकाणी नगरसेवक म्हणून झालेली, तर ती घराणेशाही थोडीशी मुडीत निघाली असते असं मला वाटतं. पण ती काही या युतीमुळं काही झाली नाही. तर निवडणूक होणं फार महत्वाचं आहे. आता ज्या काही उर्वरित जागा आहेत, या जागांवरती तरी तुम्हाला काय वाटतंय, कुणाला जास्त बहुमत मिळू शकतं वगैरे? इथं बहुमत युतीलाच मिळणार आहे, कारण आता युतीचे 19 उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे त्यांचं युतीचंच शक्यता जास्त वाटते. पण मग युतीचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तुमचे ज्या काही मागण्या आहेत, जी कामं आहेत, ते करतील असा विश्वास आहे? आता करतील का म्हणजे जनतेने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. नगरसेवक काम करतील याच्यावर काय भरोसा नाही. काका, तुम्ही इथले मतदार आहात, काय नेमक्या समस्या आहेत? गेल्या 9 वर्षात निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे अर्थातच लोकप्रतिनिधी नसल्यामुळे समस्या वाढलेल्या असणार. वाटलंच ना, आता इथं पाणी येत नाही वेळेवर, नंतर आता रस्ते झालेत हे, बाकी आहे सगळं. पाणी किती दिवसांनी येतं? पाणी दिसाड येतं, रस्त्याची कामं झाले ते आता. परत त्याच्यानंतर कचरा रोजचे रोज हे नाही होत, त्याच्यानंतर गटरी नीट साफ नाही होत. त्याच्यामुळं कसं आता लोक पण नागरिक त्रासलेत भरपूर असे. मग आता ज्या 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये बऱ्याचशा जागा बिनविरोध झाल्यात. उरलेल्या ज्या काही जागांवर निवडणुका होत आहेत, पण कुणाला पाठबळ मिळेल असं वाटतं? काही दोन्ही 3 वार्ड राहिले ते दोन्ही हे मजबूत वाढ आहेत, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. मग कोण नेमकं निवडून आलं तर तुमच्या समस्या लवकर सुटतील असं काय वाटतं? आमच्यात आहेत 3 वार्ड, सुनील अण्णा आहेत, बाळा बेगडे आहेत, परत आणि परत आमचे किशोरभाऊ बेगडे ते आहे नगराध्यक्ष आहे. त्यांनी पण भरपूर समस्या आमची सोडवलेली आहे संभाजीनगरमध्ये. मग आता इथून पुढच्या काळात ते समस्या सोडवतील असं वाटतं? हा, आता तेच सोडवतील असं वाटतं. आता सध्या तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राहताय, काय काय समस्या वाटतात तळेगाव दाभाड्यात? तळेगावला युती झालेली आहे, युतीमध्ये काही लोक फुटीच निघाल्यात, त्याच्यामुळं 19
नगरसेवक निवडून आले बिनविरोध, परत 9 राहिले. 9 मध्ये निवडणूक चालू होईल आता. पण तुमच्या अडचणी काय आहेत तुम्हाला इथे? अडचणी काय नाही ना, पण अडचणी असल्यानंतर अडचणी काय हे नाही बाकी. या निवडणुकीच्या अडचणी सगळे बिनविरोध व्हायला पाहिजे, ते झाले नाही ते. त्यामुळे त्या 9 लोकांची अडचणी. कुणी नाही केले मग हे बिनविरोध? नाही बिनविरोध भाई आपसामध्ये विचार पद्धतीने चाललं आहे. हा म्हणतो माझा फॉर्म राहतो, तो म्हणतो अपक्षवाले त्यांनी सगळं केलं, असं झालं ते. पण जर निवडणूक झाली तर तुम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळेल, तुमचं कर्तव्य बजावता येईल असं वाटत नाही का? वाटतं ना आम्हाला, वाटतं. पण आता बिनविरोध झालं म्हणलो काय, बिनविरोध केलं, पुढाऱ्यांनी केलं. जे आमदार होते, मंत्री होते, त्यांनी केलं ते. पण ते झालं सगळ्यांचं व्हायला होतं, पण ते अर्धवट झालं. 9 लोक राहिली आणि 19 लोक झाली. आता नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 3 उमेदवार आहेत तुमच्या इथे. कुणाला जास्त पाठबळ मिळेल असं वाटतं? संतोष दाभाडे. बरं, जर दाभाडे निवडून आले तर त्यांनी नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरती कामं करायला पाहिजेत असं वाटतं? नाही, कामं नगरपालिकेचे सगळे कामं झालेली आहे. जे राहिलेली कामं ती पुढे करेन तो. वाटतं, विश्वास आहे का? हो, विश्वास. संतोष दाभाडे काम करेन. तुम्हाला काय वाटतं काका, ते काम करतील? हो, करणार 100%. काय काय काम करायला पाहिजे असं वाटतं? काय विकासाचा का? काय विकास कामं बाकी आहेत इथं अजून? काय विकास हे कामं जे बाकी बोलले आहेत? ते बरोबर. हे बोलले तेच बरोबर आहे. अच्छा, याच्यापेक्षा वेगळा काय विकास नको आहे तुम्हाला या ठिकाणी? संतोष दाभाडे राहिलेली कामं पूर्ण करणारे, जे चुकून राहिलेली कामं झालेली आहे, पण चुकून राहिलेली आहे ती कामं संतोष दाभाडे करणार. माझ्या बरोबर एक आजी आहेत. आजी, किती वर्ष तुम्ही या भागात राहताय? इथलेच आहेत आम्ही ना. इथलेच आहेत प्रॉपर. एवढे वर्ष इथे राहताय, काय अडचणी वाटतात आता इथे सध्याला? काय अडचणी काय नाही वाटत. रस्ते, पाणी वगैरे काय नेमकी अडचण? अडचणी बाकी काय नाही, चांगले आहेत तिथले तिथे. सगळं चांगलं आहे. तर निवडणुका आल्यात माहितीये का, काय प्रचाराला येत आहेत का नेते वगैरे? नाही अजून नाही आले. मग तुमचा पाठिंबा कोणाला आहे का, असं ठरलंय का? नाही तसं काय नाही. आता कोणी असन तर द्यायचं, कोणी काही आहे? कोणी काही नाही. पण जो कोणी निवडून येईल त्यांनी काय काम करायला पाहिजे असं वाटतंय? तर काय काम हे पाण्याचं, पुढं काय आपलं असन त्या अडचणी त्यांनी दूर करावं. बाकीचं काय दुसरं काय येणार आहे? आधीच्यांनी केलं होतं का हे? केले सरपंचाने. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळते. प्रचार सुद्धा मोठ्या जोरात चालू आहेत. मात्र गेल्या 9 वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे इथल्या ग्रामस्थांच्या, रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्यांवरती महायुती काम करेल असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र जे कोणी निवडून येईल त्यांनी काम करावं इतकी क्षुल्लक इच्छा, अपेक्षा बाळगताना इथले सगळे मतदार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सगळीकडून आपण बघतोय की जी काही चुरशीची लढत आहे यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.